नमस्कार. सुरुवात करणार आहोत आपण काही बसून करायच्या आसनांनी आणि शेवट करणार आहोत आपण उभ्यानी करायच्या आसनांनी. शरीरावर खूप चांगला ताण येणार आहे. मी खूप ताण येणारी आणि अवस्था घेतल्यानंतर तिथे थांबण्याचं आहे, म्हणजे होल्ड करायचं आहे, अशी आसनं आपण करणार आहोत. व्हिडिओ समोर चालू ठेवा आणि माझ्यासोबत करायला सुरुवात करा. करणार आहोत. कोणताही एक हात विरुद्ध हाताच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि मागची भिंत बघायचं आहे. दुसरा हात आपल्याला कमरेला लपेटून घ्यायचा आहे. पूर्ण केल्यानंतर अवस्था अंक मोजायचे आहेत. 1 2 3. सावकाश सरळ करणार आहोत. विरुद्ध बाजूनी एक हात गुडघ्यावर आहे आणि दुसरा हात आपल्याला कमरेला लपेटून घ्यायचा आहे. खूप जास्त डावं उजवं केलं की कन्फ्युजन होतं. त्यापेक्षा एकदा एका हाताने एकदा दुसऱ्या हाताने असंच आपण करूया. मागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे. हे तुम्ही 2 ते 3 वेळा करू शकता. करणार आहोत दुसरा प्रकार. एक हात शरीराच्या बाजूला ठेवायचा आहे आणि दुसरा हात आपल्याला कानाच्या रेषेमध्ये सरळ करायचा आहे. मात्र वरचा हात वाकला नाही पाहिजे, म्हणजे तुमच्या छातीपासून ते पोटाच्या आणि कमरेच्या स्नायूंना चांगला ताण येतो. सोडणार आहोत. दुसऱ्या बाजूनी करून घ्यायचं आहे. पूर्ण कमरेला आणि पाठीला चांगला ताण येतो. साडी घातल्यानंतर जे पोटाचे स्नायू सैल पडतात, त्यासाठी हे खूप चांगलं आसन आहे. होल्ड करायचं आहे. जेवढा वेळ जमेल तेवढ्या वेळा 2 ते 3 वेळा तुम्ही हे प्रत्येक आसन करायचा प्रयत्न करा. करणार आहोत पुढचा प्रकार. दोन्ही पायामध्ये व्यवस्थित अंतर घेतलं आहे. जेवढं जमेल तेवढं एक पाय दुमडून घ्यायचा आहे आणि जो पाय सरळ आहे त्याला आपल्याला हात लावायचा प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्या हाताने डोक्यावरून हात पूर्ण फिरवून पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. पकडला पाहिजेच असं नाही. सावकाश सरावाने तुम्हाला ते जमणार आहे. होल्ड करायचं आहे. 1 2 3. हे नंबरसुद्धा तुम्ही 10 पर्यंत नेऊ शकता. सावकाश सोडणार आहोत. उजवा पाय सरळ करून घ्यायचा आहे आणि आता आपण डावा पाय दुमडलेला आहे आणि उजव्या हाताने उजव्या अंगठा पकडलेला आहे आणि डावा हात जो मोकळा आहे तो डोक्याच्या वरनं पूर्ण फिरवून आपण अंगठा पकडायचा प्रयत्न करणार आहोत. होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5. सावकाश आपण सोडणार आहोत आसन. हे अंक तुम्ही 10 पर्यंतसुद्धा वाढवू शकता. सावकाश. जेवढं जास्त तुम्हाला होल्ड करता येईल तेवढं करायचं आहे. दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घेतलेलं आहे आणि दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करायचा आहे. अंगठे नाही पकडता आले तर गुडघ्यापर्यंत हात गेले तरी चालतील. जास्तीत जास्त आपल्याला खाली जायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं. खूप चांगला ताण पोटावर, ओटीपोटावर आणि पाठीच्या मसल्सवर आणि मांड्याचे आपले स्नायूंवर येतो. करणार आहोत पुढचा प्रकार. मांडी घालून बसायचे. दोन्ही हात डोक्याच्या वर चांगले ओढून घेतलेले आहेत आणि सावकाश आपल्याला कमरेतून मागे वळत मागची भिंत बघायची आहे. होल्ड करायचे. जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ. सावकाश सरळ होऊन दुसऱ्या बाजूने जायचं आहे. डाव्या बाजूने करून झालं. आता उजव्या बाजूने मागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे. हात वर गच्च ओढलेले आहेत आणि खाली पायसुद्धा मांडी घातलेली आहे. त्याच्यामुळे पोटाच्या मसल्सला खूप चांगला ताण येतो आणि पाठीच्या. सावकाश पाय सोडवून घेतलेले आहेत. दोन्ही पाय सरळ आहेत समोर आणि मागे हात ताठ करून त्याच्यावर हातावर आणि पायावर पूर्ण शरीराचं वजन घेत पोटवर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. सरावाने हे तुम्हाला खूप जमणार आहे चांगलं. खांद्याचे मसल्स खूप चांगले ताणले जातात. करणार आहोत पुढचा प्रकार. दोन्ही पायामध्ये अंतर व्यवस्थित घेतलेलं आहे आणि दोन्ही हात डोक्याच्या मागे एकमेकात गुंफून घेतलेले आहेत. एकदा आपण जाणार आहोत डावीकडे. कोपर खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. होल्ड केलेला आहे. जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ होल्ड करायचं आहे.
सावकाश सरळ होणार आहोत आणि उजव्या बाजूला जाणार आहोत. हेच तुम्ही खूप फास्ट पण करतात, तो वेगळा प्रकार झाला. पण आज आपण ताणाचेच प्रकार बघतोय. खास करून जर तुम्हाला शोल्डर पेन आहे किंवा पोटामध्ये दुखतं बरेचदा, पाठीमध्ये कळ मारते, ह्या सगळ्या त्रासासाठी ही आसनं दाखवतोय आपण. जर खूप फास्ट केलं तर मग त्याचा बेनिफिट हा आणखीन वेगळा होतो. येणार आहोत वज्रासनामध्ये. वज्रासनामध्ये आल्यावर सरळ व्हायचं आहे आणि सावकाश मागच्या टाचा पकडायचा प्रयत्न करायचे. उष्ट्रासन, पूर्ण उष्ट्रासन आहे हे. आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हे बरेचदा दाखवलेलं आहे. जर नाही पूर्ण उष्ट्रासन जमलं तर काय करायचं ह्याचेसुद्धा बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत. नक्की ते व्हिडिओ जाऊन बघा. सोडणार आहोत उष्ट्रासन. दोन्ही हातावर आणि पायावर चांगला ताण येतो. सावकाश दोन्ही हात पुढे ताणून घ्यायचे आणि कंबर मागे टेकवायचे. छाती तुमची जमिनीला रिलॅक्स करून घ्यायचे. पूर्ण शरीरावर जो काही ताण आलेला आहे तो आपण दूर करून घेणार आहोत. पूर्ण शरीर मोकळं करून घेणार आहोत. उष्ट्रासनाने खूप जास्त ताण येतो. आणखीन एक वेगळा सगळे मसल्स तुमचे पूर्ण रिलॅक्स होण्यासाठीचा हा प्रकार आहे. दोन्ही हाताचे तळवे गालाभोवती घेतलेले आहेत. हाताचे दंड सरळ आहेत आणि एक पाय दुमडलेलाच ठेवायचा आहे आपल्याला आणि त्या स्थितीतनं दुसरा पाय सावकाश मागे टाकायचा आहे. पोटावर ताण येतो चांगला आणि पाठीचा कणा तुमचा ताणला जातो. ह्याच्यानी मानेच्या मसल्सला सुद्धा आराम मिळतो आणि पाठीच्या सुद्धा. होल्ड करायचं आहे. करणार आहोत दुसऱ्या पायाने. सावकाश दुसरा पाय जास्तीत जास्त मागे सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे आणि एक पाय आपला दुमडलेलाच आहे. मानेला हातामध्ये होल्ड करून ठेवलेला आहे. मानेला कुठेही झटका दिलेला नाही आहे. याच्यामुळे तुमच्या हाताची ताकद वाढते आणि पायाची ताकद वाढते. सावकाश दोन्ही पाय सरळ करून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा छातीला ताणून घेणार आहोत. रिलॅक्स करून घेणार आहोत. पूर्ण शरीर मोकळं होतं. सावकाश जमिनीकडे जायचं आहे. छाती खाली टेकवायची आहे आणि मान कोणत्याही एका दिशेला कलती करून घ्यायचे. याने पूर्ण शरीरावर आलेला ताण दूर होण्यास मदत होते. जेव्हा खूप थकता तुम्ही, खूप काही काम केल्यानंतर किंवा खूप मनामध्ये सुद्धा खूप गडबड होते, तेव्हासुद्धा हे आसन उपयोगी पडतं. येणार आहोत वज्रासनात. दोन्ही हाताच्या मुठी करून ओटीपोटावर दाबून धरायचे आहेत हात आणि सावकाश आपल्याला खाली जायचं आहे आणि मान सरळ करून वर बघायचं आहे. याचा पोटावर चांगला ताण येतो. शुगरसाठीचं एक उत्तम आसन आहे हे. होणार आहोत सरळ. सावकाश दोन्ही हात सोडून घेतलेले आहेत. उभ्यानी करायची काही आसनं बघूया. दोन्ही पायामध्ये व्यवस्थित अंतर घेतलेलं आहे. डावा पाय तळवा पुढे फिरवून घेतला आहे आणि दुमडून घेतलेला आहे तळवा आणि दोन्ही हाताची नमस्कार स्थिती करून शरीर वर ओढायचं आहे. सावकाश करणार आहोत दुसऱ्या बाजूने. उजव्या पायाचा तळवा पूर्णपणे फिरवून घेतलेला आहे. दोन्ही पायात अंतर घ्यायचे व्यवस्थित. उजवा पाय कोपरातून गुडघ्यातून दुमडून घेतलेला आहे आणि नमस्कार स्थिती डोक्यावर, पोटावर, पाठीवर आलेला ताण अनुभवायचा आहे. आसन सोडणार आहोत. सावकाश सरळ व्हायचं आहे. पहिल्याच प्रयत्नात जमलं नाही तरी प्रयत्न करायचा आहे हे आसन करण्याचा. व्हिडिओमध्ये दाखवलेली माहिती थोडी जरी आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा अजूनही जर केलं